किंवा वातावरणात राहून शारीरिक बलात्कार होत आहे, लैंगिक बलात्कार होत आहे. पण आज 1 वर्ष झालं माझ्या मनाचा बलात्कार होत आहे आणि रोज रोज होत आहे. इतके घाण शब्द आहेत की तुम्ही पुरुष असून सध्या ते वाचू शकणार नाहीत. आणि मी एक महिना करतात, हाणमार करतात, मला फासावर लटकवलं, माझ्या लेकरांना टॉर्चर करतात. माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर घाण प्रकारे नजर ठेवली, माझी पप्पी पण घेतली. मी शुद्ध मराठीत बोलते. आणि मग मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली की तुमच्या वडिलांनी ही गोष्ट माझ्यासोबत केली. मग होईल तर 1 जानेवारी 2025ला त्यांनी स्वतःच्या त्यांच्या नंबरवर मी कॅन्सर ह्या आजाराने मृत पावली, तिचं निधन झालं असं स्टेटस त्यांनी त्यांच्या नंबरवर ठेवून दिलं स्वतःच्या त्यानं न्यायाधीशांना धमकी वगैरे मारहाण कधी कोणत्या तारखेला झाली, कोणतं वर्ष सांगता येईल काही? ते तर तुम्हाला त्या ह्याच्यावर गुगलला सापडेल. हां, गुगलला सापडेल. ते कधीची न्यूज आहे, कारण की पूर्ण महाराष्ट्र माहिती पक्की आहे. हां, ही माहिती पक्की आहे. हां, सोबत पण माझे नावं जोडायला लागली. तू भावासोबत झोपती म्हणे, तू बापासोबत झोपती, तू गावातल्या लोकांसोबत झोपती. पुन्हा मग मार्च महिना आला, मार्च 2025 आला. त्याच्यानंतरही वारंवार मेसेज, माझ्या काकांना मेसेज, माझ्या बहिणींना मेसेज, मला मेसेज, बहिणीच्या नवऱ्याला मेसेज, तुझी बायको चांगली नाही आहे, तू का तिला सांभाळतो, ती माझ्यापाशी आधीच झोपून गेलेली आहे, असं वारंवार लोकांना सांगायचं. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पोलीस म्हटलं की त्यांचं ब्रीदवाक्य आठवतं, सदरक्षणाय खलनिग्रहाय, म्हणजे सज्जनांना न्याय द्यायचा, दुर्जनांचा नाश करायचा, असं त्याचा अर्थ होतो. आणि या सगळ्या गोष्टींना कुठेतरी छेद जातो आहे का, कुठेतरी डाग लागतो आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माझ्यासोबत एक पीडित महिला आहे. एका PIच्या त्रासाला जाचाला कंटाळून त्यांची पत्नी आहेत, मात्र कशा प्रकारचा त्रास दिला जावा याचा उच्चांक गाठणारा एक व्यक्ती आहे. खरं तर हा व्यक्ती सामान्य नसून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असलेला व्यक्ती आहे. आणि त्याने कशा प्रकारचे हे सगळे छळ केलेले आहेत, ही कैफियत आणि जी काही दाद मागणारी महिला आहे सोबत आहेत, त्या पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेल्या होत्या. त्यांच्याकडून जाणून घेणार. ताई, काय तुमच्यासोबत घडलं होतं आणि हा सगळा प्रकार आहे काय आहे? तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे आज न्यायाची अपेक्षा करण्यासाठी आलेला होतात. माझे मिस्टर पोलीस खात्यामध्ये आहेत. त्यांना 2 गॅलेंट्री मेडल भेटलेले आहेत, 2 ॲक्सिलेटर प्रमोशन पण भेटलेले आहेत. काय त्रास काय आहे आणि कसं? तर मी सांगते ना, त्रास हा आहे की एकतर त्यांचा पूर्णपणे तो पदाचा गैरवापर करतात. बाहेर पण करतात आणि घरात पण करतात. मी पत्नी आहे त्यांची, 10 वर्ष आमच्या लग्नाला झाले. खरं तर लग्न झाल्यापासूनच त्रास सुरू आहे मला. पण आपल्याला मुलगी म्हणल्यानंतर थोडं सहन कर ह्या गोष्टी शिकवण्यात येतात. सहन करत आले, पण आता काही गोष्टी अशा घडून गेल्यात की त्या सहनशीलतेच्या पलीकडे आहेत. माझे मिस्टर ड्रिंक करतात, हाणमार करतात, मला फासावर लटकवलं, माझ्या लेकरांना टॉर्चर करतात. मी त्यांना अपेक्षा आहे की मी त्यांना पैसे द्यावे. ते शेअर मार्केट करतात, तर त्याच्यामध्ये त्यांना खूप त्या गोष्टीचं ॲडिक्शन झालेलं आहे. त्या ॲडिक्शनचा एवढा माझ्यावर परिणाम झाला आहे की त्यांना रोज पैसे पाहिजेत, रोज शेअर मार्केटमध्ये पैसे घालतात, रोज ड्रिंक करतात, रोज हाणमार करतात. आणि घरची फॅमिली ही पूर्णपणे त्यांना सपोर्ट करते. त्यांच्या घरची, तुमच्या सासरची लोक? माझ्या सासरचे लोक पूर्णपणे. मी माझ्या सासरच्या सगळ्यांना ह्या गोष्टीचं आधी माहिती दिली की मला असा त्रास आहे, माझे मिस्टर असे वागत आहेत, रोज ड्रिंक करत आहेत, संध्याकाळी रात्री अपरात्री कोणाला पण घेऊन येतात, ते व्यक्ती वगैरे सगळे घरामध्ये आणतात. ते काय खूप भयानक माझ्यासोबत गोष्टी घडल्यात त्या घरामध्ये. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? कुठल्या वर्षी लग्न झालं? 2016ला माझं लग्न झालेलं, माजलगावमध्ये. किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2 मुलं आहेत. आणि कोणाकडे आहेत ती आता? आता सध्या मुलं त्यांच्याकडे आहेत. कस्टडी त्यांच्याकडे आहे? त्यांनी जबरदस्तीनं त्यांच्याकडे नेलेले आहेत. या संदर्भात तुम्ही पोलिसात पहिल्यांदा कधी गेलात? हां, गेले. मला असं वाटलं की गोष्टी ठीक होतील नाही का, आधी घरच्यांशी बोलून होतील, सगळ्यांशी बोलून होतील. पण नंतर त्यांनी काय केलं, गेल्या वर्षी 2025ची सुरुवात झाली आणि 2025च्या सुरुवातीला त्यांनी
त्याच्या आधी मागच्या डिसेंबर 2024ला मला इतकी हाणमार केली आणि घरातून मला हाकलून देण्यात आलं. त्याच्यानंतर मग हाणमार केल्यानंतर मी माझ्या बहिणीकडं आले. बहिणीकडं आल्याच्यानंतर मग थोडे दिवस थांबले. मला वाटलं थोडंसं काही सुधारणा होईल. तर 1 जानेवारी 2025ला त्यांनी स्वतःच्या त्यांच्या नंबरवर मी कॅन्सर ह्या आजाराने मृत पावली, तिचं निधन झालं असं स्टेटस त्यांनी त्यांच्या नंबरवर ठेवून दिलं. स्वतःच्या त्यांनी स्टेटस ठेवलं व्हॉट्सअपला त्यांच्या नंबरवर माझा फोटो ठेवला आणि मला भावपूर्ण श्रद्धांजली दिली. काय कारण होतं? मलाच माहिती नाही काय कारण होतं. त्यांनीच हाणमार केलं, त्यांनीच मला हे केलं, टॉर्चर केलं. मग मी बहिणीकडे आले आणि 1 जानेवारीला त्यांनी हा प्रकार केला. सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे. त्यांच्या डिपार्टमेंटमधल्या लोकांचेही फोन आले, ताई ही गोष्ट खरी आहे का? तेव्हा माझ्याकडे जो नंबर त्यांनी दिलेला होता मला माझ्या मिस्टरांनी, त्यावर फोन आले लोकांचे. मी म्हणलं असं काही नाही आहे, ड्रिंक करून त्यांनी केलं असेल किंवा काय माहीत नाही, त्यांना ती सवय आहे तर केलं असेल म्हणलं. मग नंतर काही दिवस गेले. मी माझ्या माहेरी आईकडं आलेले. मग तिथं राहिले. त्याच्यानंतर मग असेच आमचे फोनवर मग मी दारू सोडा त्यांना बोलले, तुम्ही व्यवस्थित राहा, लेकरांना बघा, मला बघा, चांगला संसार करू, शेअर मार्केट सोडा वगैरे ह्या गोष्टी बोलले मी. आणि मेन म्हणजे घरात आपलं पती पत्नीचं नातं प्रेमाचं आणि विश्वासाचं असते. आणि ह्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या नात्यामध्ये जर काही गोष्टी घडल्या तर आपण पहिली गोष्ट आपण नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला सांगते. माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर घाण प्रकारे नजर ठेवली, माझी पप्पी पण घेतली, मी शुद्ध मराठीत बोलते. आणि मग मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली की तुमच्या वडिलांनी ही गोष्ट माझ्यासोबत केली. मग ज्यावेळेस सांगितली त्यावेळेस त्यांनी जाऊ दे बोलले नाही का. कुठं असायचे ते? कुठं होते त्यावेळी तुमचे मिस्टर? माझे मिस्टर माझ्यासोबतच असं होते तेव्हा झालेला प्रकार हा. म्हणजे पहिलं सांगत आहे मी तुम्हाला. मग मी इकडं आल्याच्या नंतर त्यांनी हे मुद्दा उचलून धरला. तेव्हा काही ॲक्शन घेतली नाही स्वतःच्या वडिलावर. आणि आता पुन्हा काय म्हणायला लागले, तू माझ्या बापाकडून रोजच वगैरे असं तसं घाण बोलायला लागले. आणि खरं तर त्यांच्याच वडिलांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी हे कोणतं वर्ष आहे त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला? आता गेलेला 2024मध्ये जेव्हा मी त्यांच्याकडे राहत होते ना तेव्हा. म्हणजे वाद झाल्यानंतर हे झालं? वाद तर आमचे 4-5 वर्षापासून चालू होते ना. हां. आणि त्या 4-5 वर्षांमध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा माझी किस घेतली, माझ्या सासऱ्यांनी पप्पी घेतली, मी माझ्या मिस्टरांना सांगितलं. त्यावेळेस त्यांनी काहीच ॲक्शन नाही घेतली माझ्या सासऱ्यांविरोधात. मग त्यांचे ते हे झाले ना, म्हणजे ते मग त्यांना वाटलं हिचा नवरा काहीच करत नाही, एवढं सगळं होऊन सुद्धा हिंमत वाढली. आणि मग तर काय तेच मग स्वतःहून जवळ येणं, जवळ टच करणं वगैरे ह्या गोष्टी सगळ्या करू लागले ते माझ्यासोबत. मग त्या त्रासांना पण कंटाळले. माझे मिस्टर पण रोज ड्रिंक करून यायचे, पूर्ण अंगावर कपडे नसायचे, 2 लेकरं वगैरे, कुठं पण पडायचे, कुठं पण लोळायचे. संध्याकाळी 2-2 वाजता 3-3 वाजता स्वतः गाडी घेऊन जायचे, मला म्हणायचे की मला न्यायला ये वगैरे. मग ह्या सगळ्या गोष्टीला मी त्रासाला कंटाळलेले होते, हाणमारीला. त्यांच्यानंतर त्यांनी खूप हाणमार करून, मी बोलले तुम्हाला तसं, मी निघून त्यांनी काढून दिलेलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. इकडं असल्यानंतर आईवडिलांकडं असल्यानंतर मग त्यांनी माझ्या ह्या नातेवाईकाला सांगायला सुरुवात केली की तुमचीच मुलगी चांगली नाही आहे, तिचं बाहेर असं आहे तसं आहे, माझ्या वडिलांसोबत असं आहे तसं आहे. मग ते कोणासोबत पण माझे नावं जोडायला लागली. तू भावासोबत झोपती म्हणे, तू बापासोबत झोपती, तू गावातल्या लोकांसोबत झोपती. पुन्हा मग मार्च महिना आला, मार्च 2025 आला. तेव्हा मग तोपर्यंत तो नंबर मी वापरत होते त्यांनी दिलेला. मग त्या नंबरवरचं जे त्यांच्या नावावर सिम होतं ते इकडं बंद केलं आणि त्यांच्या नावावर असल्यामुळे तिकडं चालू करून घेतलं ते सिम कार्ड. माझं ईमेल ID हॅक केलं, त्याच्यावरून माझ्या सगळ्या गावातल्या लोकांचे कॉन्टॅक्ट घेतले, माझ्या नातेवाईकांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले. त्याच्यानंतर माझ्या त्याच नंबरवर चालू करून माझं स्टेटस ठेवण्यात आलं की मी माझ्या 4 बहिणी आम्ही गावामध्ये ब्युटी पार्लरच्या नावाखाली पर नाईट 2000 रुपये घेऊन वेश्या व्यवसाय करतो, ही अशी आमची सोशल मीडिया थ्रू बदनामी करण्यात आली. त्यानंतर मी मग तेव्हा माजलगाव पोलीस स्टेशनला गेले. तिथं ते सायबर गुन्हा नोंदवत नाहीत म्हणून त्यांनी मग पुन्हा ती बातमी म्हणजे ते स्टेटस माझ्या
बहिणीच्या नवऱ्यांनी पण बघितलं, गावातले जेवढ्या लोकांचे नंबर होते त्यांनी बघितलं. मग माझे ग्रुप होते, माझे मैत्रिणींचे ग्रुप होते. त्याच्यानंतर त्यांच्या डिपार्टमेंटमधले लोक म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे होत्या, त्यांचे ग्रुप होते. त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत का हे लिहिलेलं होतं, हे सगळं त्या ग्रुपवर पण माझं नाव बदनाम केलं की ते असे. त्यात माझ्या काकांनी बनवलेला एक ग्रुप होता, त्याच्यावर पण त्यांनी ती गोष्ट व्हायरल केली. आणि मग मी त्या बाबतीत गुन्हा नोंदवण्यासाठी पुण्यामध्ये चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला गेले. मग चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं मी हा गुन्हा नोंदवला. आणि त्याचे अश्लील मेसेज एवढे अश्लील, म्हणजे मी तुम्हाला एक सांगू इच्छिते सर, की घरात राहून किंवा वातावरणात राहून शारीरिक बलात्कार होत आहे, लैंगिक बलात्कार होत आहे. पण आज 1 वर्ष झालं माझ्या मनाचा बलात्कार होत आहे आणि रोज रोज होत आहे. इतके घाण शब्द आहेत की तुम्ही पुरुष असून सध्या ते वाचू शकणार नाहीत. आणि मी एक महिला आहे, मला माहीत नाही, बाकीच्यांचं मला माहिती नाही, पण त्या गोष्टीचा मला तर खूप त्रास झाला बघा. आणि आजही होतं आहे. आणि आजही ते हेच बदनामी करत आहेत की मी धंद्यावाली आहे, मी वेश्या आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरच्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगूनही त्यांच्यावर कोणताही डिपार्टमेंटनी पण नाही आणि घरच्यांनी पण नाही. एक स्त्री ह्या नात्याने, म्हणजे आज 10 वर्ष झालं संसार केला आहे, 2 लेकरं आहेत मला त्या नवऱ्यापासून. त्या सगळ्या गोष्टी, तसं तर माझ्या सासूनं पहिल्यापासूनच मी 498मध्ये त्या गोष्टी दाखल केलेल्या आहेत, जो मला त्रास झालेला आहे तो. बरोबर आहे, घरच्यांनी काय काय त्रास दिलेला आहे, तरी हे थोडक्यात मी तुम्हाला सांगत आहे. आणि स्त्री ह्या म्हणल्याच्या नंतर एक म्हणजे मला असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंट आहे, ते पोलीसमध्ये काम करतात. तुम्ही लोकांना न्याय देताय, बरोबर आहे. तुम्ही घरच्या स्त्रीला तर न्याय देऊ शकत नाही, उलट घरच्या स्त्रियांना इतका त्रास देताय की दुसरी जर स्त्री आली ना तर तुम्ही त्यांना न्याय देऊच शकणार नाहीत. माझे दीर आहेत मिलिटरीमध्ये, हां, त्यांना पण ह्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणले तुमच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे बंद आहेत. काही गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, फॅमिली इश्यूज होते, फॅमिलीत मिटून घ्यावे म्हणून. तर त्यांनी काय केलं, म्हणे की तुम्हाला जास्त जर त्रास होत असेल तर तुम्ही जाऊन म्हणा की मी मेंटली डिस्टर्ब व्हायला लागले आणि मानसिक छळ व्हायला लागला म्हणून तुम्ही तक्रार नोंदवा. हे घरातून ॲडवाईज आहेत की घरातून. आणि मला सांगा की तो पण एक देशसेवा करणारा माणूस आहे. देशसेवा जर तुम्ही करताय तर तुम्ही आधी घरातल्या व्यक्तींची व्यवस्थित काळजी घेत नाही, तुम्ही देशाची सेवा काय करणार आहेत? हां, तुम्ही दुसऱ्या मी कोणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी बायको आहे, बरोबर आहे का नाही? आता तर बायको नवऱ्याने तर काही ठेवलीच नाही, पण एक अपेक्षा होती की माझ्या घरातले आहेत जे कोणी, त्यांनी तरी माझी मदत करावी, माझ्या सासरच्या लोकांना. आणि सासरच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की तो व्यक्ती कसा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नेमकं काय झालं, त्याला बोलून घेण्यात आलं किंवा काही चौकशी झाली अशी काही माहिती झालेली नाही? काहीच चौकशी झालेली नाही, काही नाही. आम्हाला एकदा फोन आला पोलीस स्टेशनमधून, ते पत्र आलेलं मला, मी ठेवलेलं. कोणत्या तारखेला गुन्हा दाखल झाला माहिती? हां, 22 मार्चला 2025ला. हां 22-23च आहे. मी तुम्हाला हे आहे माझ्याकडे FIRची कॉपी. त्याच्यानंतर त्यांनी मोबाईल द्या म्हणे आणून, नाही का. मग आम्ही तपास करू. मग माझी बहीण मोबाईल घेऊन गेली तर म्हणे काही काम नाही आहे, आता घेऊन जा म्हणे तुम्ही, सध्या याचं काही काम नाही. फॉलोअप घेतला तर हां करत आहेत म्हणत आहेत, आणखी काही केलेलं नाही. त्याच्यानंतरही वारंवार मेसेज, माझ्या काकांना मेसेज, माझ्या बहिणींना मेसेज, मला मेसेज, बहिणीच्या नवऱ्याला मेसेज, तुझी बायको चांगली नाही आहे, तू का तिला सांभाळतो, ती माझ्यापाशी आधीच झोपून गेलेली आहे, असं वारंवार लोकांना सांगायचं. म्हणजे आता ते नेमकं काय म्हणणं होतं, ह्या वागणुकीच्या मागे काय म्हणणं होतं, उद्देश काय होता असं वागायचं, म्हणजे तुम्ही सोबत राहू नये की वेगळं काही आणखी होतं तिथं? त्यांचं एकच म्हणणं आहे की तू कशी जिंदगी जगतीस मी बघतो. तू म्हणजे मला तसे मेसेज पण केले की तू जर इकडं आलीस तर तुला कापण, तुझ्यासाठी खड्डा खांदला आहे, मीठ आणून ठेवलं आहे, तुला पुरून टाकायचं आहे. ह्या मेसेजवरून तर तिकडं गेल्यानंतर तर मी मरणार आहे हे सिद्धच होतं आहे. आणि इथं राहून माझी बदनामी करून तू गावामध्ये कशी राहतीस, तू जिवंत राहिली नाही पाहिजे. जिवंत नाही राहिले की मी गोष्टी सांगते तुम्हाला. जिवंत नाही राहिलं की पोटगी देण्याचाच प्रश्न नाही. बायको मेली ह्या कारणामुळं दुसरं मॅरेज लगेच करता येतं लेकरांना सांभाळण्यासाठी. ह्या कारणासाठी हे सगळं टॉर्चर माझ्यासोबत चालू आहे. मी तुम्हाला विचारलं की वाद काय होत होता नेमकं, त्यांची इच्छा काय आहे, तुम्ही त्यांच्यासोबत राहू नये
की आणखी काय होतं, म्हणजे वाद का व्हायचे? आणि आत्ता त्यांचं म्हणणं आहे की सोबत राहा किंवा असं काही तुम्हाला मागणी घातली जाते, सांभाळतो, येतो, नांदवतो असं वगैरे? हां, कधी कधी मनात आलं तर म्हणतात ते सांभाळतो, मी येतो, तू निघून ये वगैरे बोलतात ना. पण मी म्हणलं तुम्ही तुमच्या सवयी, तुम्ही ड्रिंक करता, तुम्ही एवढं सगळं रोज ड्रिंक करतात, रोज दारू? रोज ड्रिंक. नोकरी कधी करतात मग? मला माहिती नाही, ते नोकरीवर सध्या दारू पिऊनच जातात. डेली रोज? हो. आता कुठे नोकरीला ते? आता ते नागपूरला आहेत. सोबत कुठे राहायच्यात लग्नानंतर? एकदा म्हणजे पहिली पोस्टिंग त्यांची गडचिरोलीला होती, तर गडचिरोलीला राहत होतं. हां. आणि आत्ता त्यांची पुन्हा कोल्हापूरला बदली झाली होती. मग कोल्हापूरला राहिलो काही दिवस. पुन्हा त्यांचं प्रमोशन आल्यामुळं पुन्हा रिटर्न गडचिरोलीला गेलो. आणि गडचिरोलीमध्ये त्यांच्यावर समजा असंच त्यांनी बाहेर ड्रिंक करून वगैरे जजला वगैरे हाणमार केली. आणखी ते कोण गण्यार पवार वगैरे आहे त्यांना हाणमार केली म्हणून त्यांच्यावर 2 केसेस पडल्या, सस्पेंड झाले ते. आणि त्याच्यानंतर मग सस्पेंड झाल्यानंतर मग त्यांना 3 महिने सस्पेंड पिरियडमध्ये ठेवलं. आणि त्यांची बदली मग आमची जिल्हा बदली होणार होती तर ह्याला दिलं, नागपूरला दिलं. त्या न्यायाधीशांना धमकी वगैरे मारहाण कधी कोणत्या तारखेला झाली, कोणतं वर्ष सांगता येईल काही? ते तर तुम्हाला त्या ह्याच्यावर गुगलला सापडेल. हां, गुगलला सापडेल, ते कधीची न्यूज आहे, कारण की पूर्ण महाराष्ट्र. माहिती पक्की आहे? हां, ही माहिती पक्की आहे. हां हां. आणि ते गोल्ड मेडलिस्टचं काय प्रकार तुम्हाला माहिती आहे, कसं मिळालं काय? हां, ते तिथं कसं आहे माहिती आहे का, नक्षल भागामध्ये तुम्ही जेव्हा ड्युटी करता, नक्षल सेलला हां चांगलं काम करता, तर तुम्ही नक्षल एन्काउंटर केल्याच्या नंतर तुम्हाला गॅलेंट्री मेडल आणि ॲक्सिलेटर प्रमोशन ह्या 2 गोष्टी भेटतात. तर ह्यांना 2 गॅलेंट्री मेडल पण भेटलेले आहेत आणि 2 प्रमोशन पण भेटलेले आहेत. हा वेगळा चेहरा आहे मग. तिकडे नक्षल्यांच्या विरोधात काम करायचं, मात्र घरच्यांवरही वेगळी ट्रीटमेंट आहे. वेगळी ट्रीटमेंट द्यायची, बाहेर असं दाखवायचं की मी किती देशभक्त आहे, मी किती सगळ्यांना म्हणजे हे करतो, देशासाठी लढतो वगैरे. आणि घरात बायकोसोबत हे अशी वागणूक आहे त्यांची. तुम्ही सायबरला आज आला होतात SP-कडे भेटायला, ते काय त्यांनी व्हायरल केले आणि कशामुळे सायबरला जायचं होतं? हां, त्यांनी आता बघा पती पत्नी म्हणल्याच्या नंतर आज पण पती पत्नीच आहोत आम्ही. आज मी तुम्हाला बोलत आहे तर आज पण पती पत्नीच आहोत. आणि आजपर्यंतही मला अपेक्षा होती की माझ्या नवऱ्यांना कधीतरी, आणि 2 मुलं आहेत, मला सर्वांनी सांगितलं पण 2 मुलं आहेत, सगळं आहे, कधीतरी संसार होईल, असं होईल, कधीतरी त्यांनाही कळेल की असा असा संसार करायचा असतो. म्हणून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते, बोलत होते, लेकरांना फोन वगैरे करण्यात वगैरे असं कॉन्टॅक्ट चालू. पण त्यांनी काय केलं आहे, आता 2-3 दिवसापूर्वी मला बोलले की मी डिवोर्सची फाईल करत आहे. म्हणलं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या आधी एक मुलीसोबत मला फोटो वगैरे पाठवले आणि तिच्यासोबत लग्न वगैरे झालं आहे म्हणून पण त्यांनी कबुली पण केली त्या मुलीसोबत लग्न वगैरे झालेली. मी तुम्हाला ते दाखवल. आणि राहिली गोष्ट आत्ता सध्याची स्थिती म्हणजे हे इथे येण्याची, SP साहेबांकडे येण्याची, की त्यांनी माझे प्रायव्हेट फोटो, आता माझे म्हणून माहीत नाही मला, माझे म्हणून मला वगैरे माझ्या नातेवाईकांना सांगितलं की हे बघा तुमची मुलगी अशी आहे, तुमची मुलगी तशी आहे, तिला बघून मजा घ्या वगैरे असे अश्लील मेसेज आणि फोटोज पाठवलेले आहेत. त्याबद्दल मी सायबरमध्ये तक्रार करण्यासाठी. सायबरवाले काय म्हटले इथं आल्यानंतर तुम्हाला काय? ते बोलले की सायबर गुन्हा, एक तर त्याच्यात तुमचा चेहरा दिसत नाही बोलले, आणि दुसरी गोष्ट म्हणले की तो व्यक्ती तुम्हाला माहिती आहे, तो व्यक्ती तुम्हाला माहिती आहे की तो तुमचा नवराच आहे, त्याच्यामुळं हा सायबर, आम्ही अननोन व्यक्तीची माहिती काढण्यासाठी बसलेलो आहोत म्हणे. आणि हा नावानिशी तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन ह्याच्यावर गुन्हा नोंदवा म्हणे, कारण की तुमच्या पोलीस जी हद्दीत येतं तुमच्या तिथं जा. हां, माझ्या माहेरून जे हद्दीत येतं त्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही लेखी गुन्हा नोंदवा, म्हणजे नावानिशी गुन्हा नोंदवा. ह्यांच्याकडं जे असते ते अननोन पर्सन असते बोलले, ते आम्हाला शोध काढावा लागतो की ते कोण आहेत, कुठले आहेत, मग ते खरंच ते तुमचेच फोटोज आहेत का कोणा. पण जर तुम्हाला माहिती आहे की हा तुमचा नवरा आहे आणि हाच तुम्हाला हे असे फोटो पाठवतो, तर तुम्ही त्याच्या नावानिशी म्हणजे नवऱ्याच्या नावाने तक्रार द्या पोलीस स्टेशनला जाऊन तुमच्या हद्दीतल्या, असं बोलले ते. आज काय तुमची मागणी आहे, म्हणजे तुम्ही फारकत मागताय, न्याय पाहिजे किंवा मग मुलांची कस्टडी वगैरे, हे सगळं काय आहे मागणी? हे बघा, मी आज वर्ष झालं मी न्याय व्यवस्थेला धरून चालत आहे.
न्यायव्यवस्थेलाच धरून चालत आहे. मी प्रत्येक गोष्ट कायद्याने करत आहे. मला डोमेस्टिक व्हायलन्सची मी केस केली कारण की माझ्यावर तेवढा अत्याचार झाला होता. त्याच्यानंतर माझी जी सोशल मीडिया थ्रू माझी बदनामी झाली, मी सांगितलं तुम्हाला, त्याबद्दल मी पुण्यामध्ये गुन्हा नोंदवला चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्यानंतर मग मी माझे सासू सासरे वगैरे सगळ्यांनी छळ केलेला, त्याच्याबद्दल मी 498 दाखल केलेली आहे. आणि आत्ता माझी एवढीच अपेक्षा आहे की एक सामान्य जर नागरिक असता ह्या जागी, एक सामान्य नागरिक असताना कधीच हा पोलीस डिपार्टमेंटनी म्हणा कुणी पण जाऊन त्या माणसाकडून म्हणजे त्याला चोप देऊन वगैरे त्याला धमकावून त्याला ह्या अशा गोष्टी करण्यापासून रोखलं असतं. पण फक्त आणि फक्त हा डिपार्टमेंटचा माणूस आहे आणि त्याच्याजवळ एक PI हे पद आहे म्हणून ह्या पदाचा गैरवापर करून हा माणूस असं करत आहे. आणि त्याच्यामुळे मला एवढं म्हणायचं आहे की जर मी आज वर्ष झालं न्याय मागत आहे. प्रत्येक वेळेस म्हणजे SP साहेबांनी दिला मला, गेल्या वेळेस मी आले होते त्यावेळेस त्यांनी बरोबर माझं म्हणणं ऐकून घेऊन मला त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा वगैरे नोंदवण्यासाठी हे केलेलं. आणि पण चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला हे सायबर बाबतीत गुन्हा, मला असं एकच म्हणायचं आहे की असे जर प्रकरणं म्हणजे तुम्ही एकदा गुन्हा नोंदवला आणि नंतरही तो माणूस तोच करत आहे, मग एखादी व्यक्ती तर ह्या त्रासाला कंटाळून कधीच सुसाईड पण करेल. जेव्हा गुन्हा त्याचा तपास होईल तेव्हा होईल, ते बाहेर निघल तेव्हा निघल, रेकॉर्ड निघल तेव्हा निघल, ह्या गोष्टी जेव्हा होतील तेव्हा होतील. पण सध्या जो तो रोज त्रास होईल त्याच्यावर काहीतरी तात्काळ ॲक्शन घ्यावं असं माझं म्हणणं आहे. सासरचे कोणीच नाही मदत करणारी, पती सोडले सासरे सोडले तर बाकी कोणी मदत करत नाही तुम्हाला? तुम्ही चुकीचं नाही आहेत, बरोबर आहेत असं म्हणणारे कोणीच नाही? सासरचे कोणीच नाही. सासूबाई आहेत, सासरे आहेत तर त्यांचं तर मी तुम्हाला सांगितलं. आणि नंदानी पण त्रास दिलेला आहे मला. आणि देर आणि जाऊ ते तिकडं त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणी देर राहतात. पण या सगळ्यांच्या सपोर्टमुळंच तो एवढं करतोय. मला तर मदतचं जाऊच द्या, मला तर कोणी मदत करतच नाही. पण त्याला सपोर्ट आहे म्हणून तर तो ह्या लेवलला जातोय ना, एवढ्या खालच्या नीच लेवलला जातोय तो माणूस. आता तो घरून पण आहे आणि बाहेरून पण आहे, त्याच्याशिवाय कोणता व्यक्ती असं करतो का? आणि मेन म्हणजे पत्नीनं पतीसोबत नांदताना सर्वस्व अर्पण केलेलं असते आपलं. आणि त्याच पतीनं जर त्या पत्नीची इज्जतीची धुंदवडी उडवायची म्हणलं तर लग्न म्हणल्याच्या नंतर तर आता होणारच नाहीत. मला असं वाटायला लागले हे लग्न करावं का नाहीच हा प्रश्न आता येणाऱ्या पिढीसाठी. शेवटची मागणी काय? आता मुलं त्यांच्याकडे आहेत, पतीकडे आहेत, तुम्हाला मिळावी किंवा मग कशा प्रकारचं न्याय? माझ्या मुलांना जे शिकवल्या जात आहे आज वर्षभरापासून, तर ते एवढं घाण प्रकारे की त्या मुलांनी जे बोललेले वाक्य आहेत, मला तरी वाटत नाही त्या वयामध्ये त्या वाक्याचा अर्थ त्या मुलांना माहीत असेल. आणि एखाद्या लेकरांना जर त्या शब्दाचा अर्थ माहीत असेल तेव्हाच तो त्या गोष्टी बोलतोय, बरोबर आहे. पण त्यांना जे शिकवलं चाललं आहे आता, तर ते सांगून शिकवलं चाललं आहे हे स्पष्टपणे त्या माझ्याकडं ज्या व्हिडिओ क्लिप आहेत त्याच्यामध्ये, ऑडिओ क्लिप आहेत त्याच्यामध्ये मला ओळखून येतं आहे किंवा तुम्हालाही दाखवते मी त्याच्यामध्ये की ते कशा प्रकारची लेकरांना शिकवण देतात. आणि ह्या शिकवणीमुळं आणि ह्या सगळ्या वातावरणामुळं माझ्या लेकरांना मला सांभाळायचं आहे, चांगले संस्कार द्यायचे आहेत आणि एक चांगलं नागरिक त्यांना बनवायचं आहे. त्याच्यामुळं माझी अशी अपेक्षा आहे की माझे मुलं लवकरात लवकर माझ्यापर्यंत मिळावे. हां, ते जे तुम्हाला जे ब्लर केलेले स्क्रीनशॉट पाठवलेत, जसं तुम्ही आता या सायबरला सांगितलं की ही अशी माझी बदनामी केली जाते, असं काही वगैरे शूट काढले तुमच्या काही डोक्यात दर्शनात आलेलं होतं का काही? मला माहीतच नाही त्यांनी ह्या गोष्टी कधी केल्यात. तर म्हणजे माझ्या जरी असल्या तरी ह्या कधी केल्यात हे मला माहितीच नाही आहे. कारण तुमच्या नजरे आडून केल्या? हां, माझ्या नजरे आडून केल्या असतील. तुम्हाला त्याची काही गॅरंटी नाही हे माझेच आहेत म्हणून किंवा मग केले असतील अशी काही माहिती नाही? म्हणजे माझ्या असतील तर मग ते कधी केलेत हे मला माहिती नाही. कारण की नवरा बायको आहेत ना, प्रत्येक आता तन मन धन सगळं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आता त्याचा जर त्यांनी गैरवापर केला त्याच्यात मी काहीच करू शकत नाही. शेवटी कुणाकडे मागणी आहे तुमची? महिला आयोगाकडे काही तक्रार करणार आहात? पोलिसांकडे काही मागणी आहे? गृहमंत्र्यांकडे काही मागणी आहे? महिला बालविकास मंत्र्याकडे काही मागणी आहे? माझी आता माझ्या लेकरांसाठी माझी महिला बालविकास मंत्र्यांकडे मागणी आहे. आणि गृह खातं, पोलीस खातं हे गृह खात्यात मोडलं जातं. त्याच्यामुळं माझं वैयक्तिक आपल्या ह्यांनाच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाच माझी अशी विनंती आहे की असे विकृत मानसिकतेचे जे माणसं आहेत ना त्यांच्यावर ॲक्शन लवकरात लवकर घेतली जावी. आणि मला
मला न्याय मिळावा. तुम्ही महिला आयोगाकडे ह्याच्या अगोदर तक्रार केलेली होती का? मी महिला आयोगाच्या ऑफिसला तिथे माजलगावलाच गेलेले, जी. पण त्यांची ती मानसिकता म्हणजे ते एवढं घाण लेवलचं बोलते की म्हणजे कोण? महिला आयोगाचे लोक? नाही माझे मिस्टर, की ते स्क्रीनशॉट आणि ते मेसेजेस दाखवल्याच्या नंतर तेच म्हणले हा खूप नालायक माणूस आहे म्हणे, ह्याच्यासोबत संसारच करण्याच्या लायकीचा नाही आहे तो माणूस. याच्यावर त्यांनी काय ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतला महिला आयोगानं? ते बोललेले तुम्हाला जर सोबत राहायचं असेल तुमची जर आम्ही काय बोलून घेऊ म्हणे, पण हा काही तारखाला वगैरे हजर होणाऱ्यातला तर काही दिसत नाही. महिला आयोगाकडे कोणत्या तारखेला वर्षी गेला होता तुम्ही? ह्याच वर्षी म्हणजे नाही आत्ताच चालू झालं 2026. त्याच्या आधी गेले होते. हां हे लास्ट नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गेलेले मी. खूप धन्यवाद. अतिशय गंभीर प्रकरण आहे. जसं ह्यांनी सांगितलं तसं हे प्रकरण आहे आणि जर असं असेल तर अत्यंत गंभीर आहे. मी सुरुवातीला सांगितलं की पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा केली जाते, सुरक्षेची अपेक्षा केली जाते आणि पोलिसांचं ते जे ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ही लोकांच्या सुरक्षेसाठी असतात. मात्र लोकांची सुरक्षा करत असताना घरच्या लोकांना कशा प्रकारे त्रास द्यायचा आणि त्यांना वाऱ्यावर सोडायचं, एक गोष्ट त्यांनी अत्यंत धक्कादायक सांगितली की पतीच्या गैरहजेरीमध्ये किंवा मग त्यांच्या इच्छेविरुद्ध सासऱ्यांनीसुद्धा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत निंदनीय आणि फार संतापजनक आहे. आणि या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा महिला आयोगानं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. चॅटिंग्स वगैरे दाखवल्या तर महिला आयोगाने सांगितलं की फारच गेलेला माणूस आहे. असं असताना त्यांनी काय कारवाई केली हाही संशोधनाचा मुद्दा आहे, प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा आहे. एका महिलेला अशा प्रकारे शोषण करून रस्त्यावर आणण्याचा प्रकार हा सगळा दिसतो आहे. या सगळ्या गोष्टी कशा आहेत हे मराठी महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल. सदरील व्यक्ती पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. एक महिला कुणीही पुरुषाच्या पाठीशी हात नसताना इथं पोलीस प्रशासनापर्यंत रात्र या ठिकाणी येते आणि न्यायाची अपेक्षा करते. त्यांनी महिला आयोगाकडं, बालविकास मंत्र्यांकडं मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मागणी न्यायाची केलेली आहे. मराठी महाराष्ट्र या प्रकरणामध्ये सदरील पीडित महिलेच्या पाठीशी आहेच. मात्र प्रशासनानं या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून जी काही कारवाई दोषींवर करता येईल ती केली पाहिजे, अशा प्रकारची मागणी या ठिकाणून त्यांनी केलेली आहे. नेमका विश्वास कोणावर ठेवायचा, न्याय कोणाकडे मागायचा हा सवाल उपस्थित झालेला आहे. एकीकडं नक्षलाईट एरियामध्ये राहायचं, नक्षल्यांना कंठस्नान घालायचं आणि त्यामधून गोल्ड मेडल मिळवायचे आणि कुठेतरी नक्षल्यांना सजा देऊन घरच्या कुटुंबियांनासुद्धा सजा द्यायची, ही कुठल्या प्रकारची वृत्ती असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे. हा प्रकार नेमकं काय येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्र माध्यमातून पाहिलं जाईल. कॅमेरा पर्सन अनिल धायगुडेंसह मी संग्राम दानवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.